मॅच करण्याकरता जेटीसी यांना आमंत्रण दिलं गेलंय। तदनंतर आणखीन सहकार्य लाभले एमबीसी अंदाजी करता आमंत्रण दिलं जात आहे त्या एव्हलायन वॉरियर्स या संघाला। अभिषेक पाटील आणि रॅमसन हे दोन कडू फलंदाजी करता उतरलेत। 4 षटकांचा मॅच होतोय, टीम मीटिंग करू नका अन्यथा आणखीन या ठिकाणी षटकांची कपात केली जाईल। पंचांच्या भूमिकेमध्ये अनुभवाचा भंडार, क्रिकेट मध्ये या परिसरातील एक जादूगर गॉडफ्री वांडे साहेबांचं आगमन झालं आणि ते पहिल्या मॅच मध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पंच म्हणून कामगिरी करण्याकरता उभे आहेत। त्याचबरोबर कालच्या दिवसात एक सोयमी कर्णधार मला दिसला निलेश पागाजी आणि त्यांना सुद्धा आपण मैदानाच्या आत पंच म्हणून पाहतोय। 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त 40 ते 45 धावा पूर्ण कराव्या लागतील। हा दोन्ही संघांकरता करो या मरो असा मॅच असेल, कारण या मॅच मध्ये जो संघ पराभवाच्या छायेत जाईल त्याला घरचा रस्ता पकडावा लागेल, म्हणजे 31 ची पार्टी करण्याकरता हा संघ मोकळा असेल। स्ट्राइक इनकडे फलंदाज अभिषेक पाटील, नॉन स्ट्राइक इनकडे फलंदाज आहे तो रॅमसन आणि पहिले षटक टाकण्याकरता फजल टायगर संघाचा आयकॉन खेळाडू जितेश कोरू, आयकॉन टू आयकॉन जितेश कोरू सज्ज। दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा। अभिषेक करता, अभिषेकने इनफील्ड वरून चेंडूला उचललाय, चेंडू दणदण करत सीमारेषेच्या पलीकडे जाईल यात काही शंका नाही। चेंडू सीमारेषे पार, आर पार, दणदण शानदार चौकार। चेंडूचा खरपूस समाचार घेतला जातोय। पहिल्या चेंडूवर सुंदररित्या ऑफ ड्राईव्ह केला जातोय अभिषेक पाटील या खेळाडूद्वारे। अभिषेक पाटील म्हटलं तर सध्या टेनिस क्रिकेटमध्ये त्याचा सुद्धा बोलबाला सुरू आहे। खुल्या गटामधून या खेळाडूला आमंत्रण दिलं जातंय आणि अग्रिकोळी मीरा भाईंदर प्रीमियर लीग या पहिल्या पर्वामध्ये अभिषेक पाटील याची बॅट तळपताना मी पाहिली होती। 37 धावांचा झंझावत त्यांनी दाखवला होता। ओम ब्रह्मदेव गोडदेव युवा मंडळ आयोजित त्या मैदानावर पुन्हा एकदा आता मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक फक्त सन्मान दिलाय आणि 1 धाव पूर्ण केली। चेंडूच्या रेषेमध्ये येऊन हा फटका निवडला। मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेला, 1 धाव पूर्ण, एका धावांची धावसंख्या झाली ती 5। आमचे स्कोरर म्हणून म्हणजे जर बघितलं तर आमच्या मैदानामध्ये जरी ते उतरताना दिसले नाही तरी मैदानाच्या बाहेर ऑलराऊंडरची भूमिका अदा करताना प्रतीक कतवार यांना तुम्ही पाहतायत। एक चांगले समालोचक आहेत, चांगले गुणलेखक म्हणून आता ते सज्ज झालेत। कालपासून बघितलं आपण डॅरल हे गुणलेखनाचं खूप चांगलं काम करायचे। त्याच्यानंतर आपण बघितलं तर रोहितेश फर्नांडिस यांना आता दुपारच्या सत्रामध्ये भोजनाची जी व्यवस्था सुरू आहे त्याकरता ते गेलेत। गोलंदाज तयार जितेश कोरू, रॅमसनसाठी सुंदररित्या इनसाइड आउट करून चेंडूला खेळला जात आहे। चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, बघता बघता 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत। 2 धाव मिळत आहेत। या 2 धावांची धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली ती 7 वर। जितेश कोरू मला आठवतंय नाकवा बॉईज संघाच्या माध्यमातून खेळत असताना जितेश कोरू या खेळाडूने अग्रिकोळी मीरा भाईंदर प्रीमियर लीग मध्ये पहिलाच मॅच खेळताना त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये अनपेक्षितरित्या पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं होतं, कारण 2 मजबूत संघ मी त्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये जितू पॅकर्स नवघरचा एक संघ होता आणि दुसरा होता नाकवा बॉईज आदरणीय सन्माननीय देवा पाटील साहेबांचा हा संघ होता। पुढचा चेंडू आडव्या बॅटचा वापर केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू वेगाने पुढे सरकतोय। 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत। दोघांमध्ये लागलेल्या शर्यतीमध्ये अंतिम क्षणी चेंडूचा विजय होतोय। बघता बघता 2 धावा पूर्ण, खराफेकी तू माय धोक्याची घंटी वाजली असती। सुदैवाने पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय फलंदाज अभिषेक पाटील, अन्यथा मोठा घात झाला असता तो म्हणजेच एव्हलायन वॉरियर्स संघाला। धावफलक 2 ने पुढे सरकलाय। धावा झाल्यात त्या 9 रन्स ऑन दी बोर्ड। बिनबाद नाबाद 9 धावा, 7 बॉल मध्ये 5 धावांची चांगली खेळी साकारतोय फलंदाज अभिषेक पाटील। 2 बॉल मध्ये चांगली खेळी तो साकारतोय आणि एका बाजूला 2 बॉल मध्ये 4 या धावसंख्येवर खेळतोय उजव्या हाताचा फलंदाज रॅमसन। दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा चांगले उन्हाची किरण आपल्याला पडलेली दिसत आहेत। ऐतिहासिक मैदान चिमाजी आप्पा मैदान पटांगण आणि त्या पटांगणावर सुरू असलेली ही लढत
प्रतिष्ठेची लढत. खोलवर टपाचा चेंडू होता, वाईड यॉर्करचा मारा ऑन ड्राईव्ह केला जातोय या चेंडूला आणि क्षेत्ररक्षक मिड विकेटचा येतोय, चेंडू उचलतोय, फेकी करेपर्यंत एकच धाव पूर्ण केली जाते अभिषेक आणि रॅमसन याच्या माध्यमातून. याचबरोबर 5 चेंडूची समाप्ती. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत बिनबाद 10. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. 4 षटकांचा मॅच आहे आणि 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त 40 ते 45 धावा पूर्ण कराव्या लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण एक चांगले गोलंदाज या संघाच्या माध्यमातून खेळताना दिसतात. डान्सिंग डाउन द ट्रॅक, use his feet and charge the ball over the mid wicket area and that's a huge 6. 6 धावा. आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे पददलितेची हालचाल केली, पायांची हालचाल केली. पहिले षटक हे मागडे षटक ठरतंय आणि जितेश कोरू या आयकॉन खेळाडूवर हल्ला चढवला गेला. षटकाची समाप्ती, धावफलकावर धावा लागल्या ते 16 धावा. प्रमोदजी 16 धावा, पहिले षटक बिनबाद नाबाद जिंदाबाद. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. नक्कीच चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण पाहतो नदीला झरण्याची गरज असते ना, तसंच क्रिकेटमध्ये सलामीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात या ठिकाणी करून देण्याचा मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी अंगी बाळगल्या गेल्या आणि 2 फलंदाजांनी काही जबरदस्त दमदार सुरुवात करून दिली गेले. अभिषेक आणि रॅमसन अप्रतिम यावेळेला फटकेबाजी पाहायला मिळते. युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या धावा या बॅट मधून अगणित आणि तेच कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय, कारण टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चालला आणि 15ची सरासरी ही खूप सुंदर सरासरी पाहायला मिळते. पुढचा चेंडू टाकण्याकरता गोलंदाज प्रतीक आलाय. आता ऑन ड्राईव्ह केलाय, मनगटाच्या साहाय्याने चेंडूला वळवलंय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि 1 धाव फलंदाजाने पूर्ण केली. 1 धाव, एका धावणीची धाव संख्या झाली ती 17. सर्व काही व्यवस्थित होते फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने असं म्हणावं लागेल आणि योहान मुंबईकर खुश असतील ज्या पद्धतीने त्यांचा संघ आता फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मनगटाच्या साहाय्याने चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये वळवलंय. धोक्याची घंटी होती, मात्र गॉडफ्री बांड्या एक चांगले पंच म्हणून उभारलेले आहेत. आतापर्यंत त्यांची चांगली कामगिरी आणि कामगिरी व्यतिरिक्त त्यांच्या मैदानाच्या बाहेर असलेली सुंदर आणि चांगली वर्तवणूक हे आपल्याला आकर्षित करत असते. 1 धाव मिळाली, एका धावणीची धावसंख्येत बदल, धावसंख्येत वाढ, धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली, धावसंख्या झाली ती 18. 1 षटक आणि 2 चेंडूची समाप्ती, धावसंख्या 18. गोलंदाज तयार, समोर फलंदाज रॅमसन. हो आडव्याचा वापर, या चेंडूला उचललाय, चेंडू जातो बॅकवर्ड फाईन लेग क्षेत्रामध्ये, स्क्वेअर लेग मधून फाईन लेग मध्ये चेंडू जातो सीमा रेषे पार, दर्जेदार चौकार. स्कोर मूव्स ऑन 22. ज्या चुका अगोदरच्या मॅच मध्ये केल्यात त्या चुकांवर भरपूर अभ्यास केलेला दिसतोय तो एव्हलॉन वॉरियर्स या संघाने आणि म्हणूनच आता त्यांची धाव गती चांगली दिसते. धाव संख्या झाली ती 22. 22 धावा धावफलकावर लागला जात आहेत. चांगलं टॅलेंट, चांगले तंत्र, क्रिकेट खेळ तंत्र आणि मंत्र असं म्हटलं जातंय आणि ते तंत्र आणि मंत्र मैदानाच्या आतून आता दिसतंय फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. आता हा खराब चेंडू आहे, डाविष्टीच्या बाहेर वळणारा चेंडू पंच लगेचच दर्शवतायत. वाईटचा इशारा. या अतिरिक्त धावणीची धावसंख्या पोहोचली 23 वर. धावा कशाही आल्या तर आम्ही नेहमीच म्हणत असतोय क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला महत्व आहे, संजीवनी देणारी प्रत्येक धाव. सरळ बॅटचा वापर केलाय, चेंडू जातोय तो म्हणजेच शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली, फेकी येईपर्यंत लगेचच एकाच धावेवर समाधान मानावं लागते. अभिषेक एक चांगला खेळाडू आहे आणि भविष्यामध्ये चांगले खेळाडू आपल्याला पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, रायगड, रत्नागिरी या परिसरामध्ये खेळताना दिसतील. आणि जसं मी म्हटलं की येणाऱ्या काही वर्षामध्ये 10 ते 12 खेळाडू आउट ऑफ इंडिया सुद्धा जातील. हा चेंडूला उचलण्याचा प्रयास, चेंडू हवेत, नो मॅन्स लँड मध्ये कदाचित हा चेंडू पडण्यास शकतोय. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत फलंदाजाने आपलं काम खेळपट्टीवर पूर्ण केलंय. 2 धाव पूर्ण, उंची जास्त गाठली होती या चेंडूने आणि युरी गॅगरिन या रशियन शास्त्रज्ञाची मला आठवण झाली. 12 एप्रिल 1961 साली
पहिल्यांदा आकाशवीर बघितला होता, आकाशामध्ये प्रस्थान केलं होतं, तसा हा आकाशामध्ये उडणारा चेंडू पाहिलाय फलंदाज अभिषेक याच्या बॅट मधून. 2 धावा, 2 धावांची धाव संख्या 26. ऑफ स्टंपच्या जवळून जाईल काय, मात्र तसं काही घडत नाही. निलेश बगाजी निर्णयावर ठाम आहेत आणि त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. अतिरिक्त धावांची धाव संख्येत बदल, धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या बिनबाद नाबाद 27 धावा. दोन्ही फलंदाज आता सी टँकर रोल अदा करतायत. खेळपट्टीवर ते उभे राहिलेत, धावा बनवतायत, दमछाक सोडतायत. पुन्हा एकदा स्वेअर मारा असेल हा कदाचित, बघूया काय घडतंय. लेट टू लेट बट अप्रुडेट डिसिजन फ्रॉम मिस्टर निलेश बगाजी. चांगला निर्णय ते देत आहेत. लगातार 2 चेंडू खराब टाकले जात आहेत. दबाव आहे, समोर कुठलाही खेळाडू असो, मी 100% माझं योगदान संघाकरता देईन हे ठरवायला पाहिजे गोलंदाजाने. अभिषेक याने हलक्या हाताने फक्त टायमिंग केलंय, 1 चोरटी धाव पूर्ण केली आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. 1 धावांची धाव संख्येत बदल झालाय. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 29 धावा. चेंडूंचा जर विचार केला तर 1 षटक आणि 5 चेंडू टाकून झाले. धाव संख्या पोहोचली जाते 29 वर. षटक संपलंय, आता इशारा येतोय 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फलकावर त्या 29 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया, तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. माझे कवीरा माऊलीचा दर्शन घरवाल का. सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मी स्वागत करतोय. चालू असलेला मॅच करूया मरो असा मॅच असेल, कारण ह्या मॅच मध्ये संघ जो जिंकेल तो लढण्याकरता सज्ज राहील पहिल्या मॅच मध्ये जिंकणाऱ्या रॉल्विन फायटर्स या संघाविरुद्ध. ग्लेन बने हा आयकॉन खेळाडू त्या संघाच्या माध्यमातून आपण बघितलाय. आणि आता नंबर 3चं षटक टाकण्याकरता फजल टायगर्स संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झाला अलिस्टर. अलिस्टर नावाचा खेळाडू आपण पाहिला होता इंग्लंड या संघामध्ये. आता या संघाकडून खेळत असताना फजल टायगर्सचा हा अलिस्टर काय करतोय, कारण नावामध्ये दम आहे. आता मैदानाच्या आतमध्ये त्यांनी त्याची चांगली कामगिरी करायला हवी, चांगला खेळ हा पेश करायला हवा, कारण मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, कारण काळ कधी येईल काही सांगता येत नाही. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्गावर. ओहो, ओरपी चेंडू आणि या चेंडूला उचललं हँडसम. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेचे पार. हा षटकार. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या. 3 षटकार लगातार खेचले या फलंदाजाने. तर अँड्रू मुंबईकर त्यांचे मामा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक असेल अभिषेक पाटील या खेळाडूला. 6 धावा मिळत आहेत. पुढचा चेंडू, आता मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक. चेंडू ऑन साईडला खेळायचा होता फलंदाजाला, मात्र हेलिकॉप्टर काय उडवता आलं नाही. 1 धाव वाईड ऑफ लॉंग ऑन मधून फेकी येईपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. धाव फलकावर धावा पोहोचल्या जात आहेत त्या 36. दोघांमध्ये बिग पार्टनरशिप, दोघांमध्ये चांगली भागीदारी पहिल्या विकेट करता आणि पहिल्यांदाच आपण या टुर्नामेंट्स मध्ये बघतोय इतकी मजबूत पार्टनरशिप भागीदारी बनली आहे. म्हणजे चुकांवर अभ्यास केलाय एव्हलॉन वॉरियर्स या संघाने, आणि याचाच अर्थ योहान मुंबईकर एक चपळ कर्णधार आहेत. त्यांचं गायडन्स आणि प्रतीकचं कान मंत्र. या चेंडूला उचललं मिड विकेट पट्ट्याबाहेर, सीमारेषे पार आणि UCPL षटकार. सिटीचे अँड्रू मुंबईकर याने दोघांकरता पारितोषिक लावलंय. 3 षटकार जरी मारले तर 500 रुपयाचा मानकरी ठरतील एक खेळाडू. 6 धावांची धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली, धावसंख्या पोहोचली ती 42 वर. शेअर मार्केट आता बहरलंय. आज 31 आज मोठा एन्जॉय खास करून
जास्तीत जास्त पार्ट्या होतील आणि त्या पार्ट्या आपण इतर कुठे बाहेर जाऊन करू नका. घर बसल्या त्या पार्ट्या तुम्ही एन्जॉय करा. सर्वांनाच मी आवाहन करेन, चर्चा करेन आणखीन या संदर्भात. फुलटा चेंडू याला उडवलं, गोल गोल आणि गोल. नटराज स्टाईल पद्धतीने हा फटका निवडलाय. 6 धावा. सहा धावांची धावसंख्या झाली ती 48. 48 2.4 चेंडूची समाप्ती. एका बाजूला फलंदाजाची नजर पडणाऱ्या चेंडूवर आहे तर दुसऱ्या बाजूला आमचे कॅमेरामॅन भूषण भोईर यांची सुद्धा नजर चेंडू नेमका कुठे पडतोय, कुठल्या दिशेने चेंडू गेलाय हे अचूकतेने ते टिपण्याचं काम करतायत. यालाच म्हणतात कॅमेरामॅन. गुड वर्क. 6 धावांची धावसंख्या 48. फुलटा चेंडू, हा बॉल मुझे मार, चेंडू सीमा रेषे पार. हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. 2 in row, 3 in row. मैदानाच्या आतून तुफान आले, मैदानाच्या आतमधून वादळ आले. हे वादळ थांबावं लागेल. अँड्रू मुंबईकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला दिलं जाईल. काय चांगला स्फोटक रूप धारण केलंय रॅमसन. धावसंख्या धाव प्रकार पोहोचली जाते ती 54 वर आणि रॅमसन खेळतोय 9 चेंडू मध्ये 29 वर. सरळ बॅटचा वापर, चेंडू करते हवाई सफर. टाटा बाय बाय. 6 धावा. बस असो ट्रेन असो गर्दीत लागतो प्रवाशांना धक्का. फलंदाजाने मारलाय छक्का आणि या फलंदाजाला बघितल्यानंतर असं वाटतंय की हाच आहे या टीमचा हुकमी एक्का. 6 धावा. या 6 धावांची धावसंख्या पोहोचली ती 60 वर. 60 आफ्टर 3 ओव्हर. प्रमोदची काय प्रतिक्रिया द्याल अशा वेळेला, कारण 20च्या सरासरीने 60 धावा. जबरदस्त. यावेळेला फटकेबाजी जी केलेली आहे ती प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हटलं जातं आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी फलंदाजी केले गेले. मिडल ऑफ द बॅटने चेंडूने मात्र यावेळेला बॅटने कनेक्ट केलं गेलं आणि सुपर बॅटिंग करत असताना रॅमसनने मात्र जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी, आणि जबाबदारीचं टॉनिक रॅमसनने पियालंय म्हणून तो थकत नाहीये आतापर्यंत. आणि लगातार 3 in row 4 लगातार 4 चेंडूवर 4 षटकार तब्बल पाहायला मिळतात. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है आणि त्यामधला रॅमसनचं मी कौतुक करेन. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. नो डाऊट. दोन्ही फलंदाजांनी 60 धावांची भागीदारी पहिल्या विकेट करता इथे साध्य केलंय. 10 बॉल मध्ये 35 धावा रॅमसन याच्या, 8 चेंडू मध्ये 22 धावा फलंदाज अभिषेक याच्या. काय जबरदस्त प्रहार केलाय. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार आणखीन टोकले तर 500 रुपये मिळतील अभिषेक या खेळाडूला. ओहो, चेंडू पायावर आदळलाय. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू दिसलाय. 1 धाव तर चौथ्या स्वरूपात पूर्ण केली आणि पंचांचा लेग बाईचा इशारा आला. पहिल्या विकेट करता 365 धावांची भागीदारी आपण एक दिवसीय क्रिकेटमध्ये बघितली होती आणि आता मात्र इथे चांगली भागीदारी 61 धावांची भागीदारी करतायत हे दोन्ही खेळाडू. दोन्ही षटकारांकरता 3 षटकारांसाठी दोन्ही फलंदाजांकरता 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. हे शेवटचं षटक आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय वॅन्डम. ओहो, पुन्हा एकदा आक्रमक रूप धारण करताना आता फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही आणि फलंदाजाला परतावं लागतंय. हा लागलाय पहिला धक्का. भागीदारी मोडली गेली. धाव संख्या 61. टाळ्यांचा आवाज जरा येऊ द्या मित्रांनो. 10 चेंडूंमध्ये 35 धावा, 11 चेंडूंमध्ये 35 धावा बनवल्या त्या खेळाडूने. अप्रतिम कामगिरी करून तो परतलाय. आज डोक्याची घंटी वाजवलाय. हा किसी से कम नाही, कारण हा मॅच फार महत्वाचा आहे. ह्या संघाविरुद्ध पहिला मॅच खेळत असताना ह्या संघाने पराभूत केलं होतं आणि आता पुन्हा एकदा तेच दृश्य मैदानाच्या आतून दिसतंय. आता बडा पॅक गेलाय.
हट्टाखट्टा मजबूत बांधाचा खेळाडू मैदानाच्या आत गेलाय बिपिन. अकुटापादा चेंडू बॅकफुटला गेला, रूम बनवण्याचा प्रयास केलाय आणि बघता बघता काय घडलं ते आपण बघणार आहोत. कुठल्या फलंदाजाला परतावं लागतंय तर बिपिन या फलंदाजाला परतावं लागतंय. आणखीन एक धक्का, 2 गडी बाद धावफलकावर धावा लागला ते 61. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडू मध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. कम ऑन डीजे. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त. काही चांगली भागीदारी पहिल्या विकेट करता झाली होती. फलंदाज अभिषेक, आता अभिषेक याला बाद दिलं जाते कारण तो पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला नव्हता, क्रॉस झाला नव्हता आणि म्हणूनच आता दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर नवीन जाणारा फलंदाज स्ट्राईक इनच्या दिशेने जाईल. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 62, 61, 61 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. प्रतीक आम्हाला दर्शवत आहेत आणि खास करून जर आपण विचार केला भारतातर्फे 24 ऑक्टोबर 2001 साली सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली या दोघांनी मिळून 258 धावांची विकेट पहिल्या विकेट करता भागीदारी रचली होती. याआधी 1 जून 2006 साली विपुल तरंगा आणि सनत जयसूर्या या दोघांनी मिळून इंग्लंड संघाविरुद्ध 286 धावांची भागीदारी रचलेली दिसली होती आणि इथे हे 2 फलंदाज पहिल्या विकेट करता भक्कम भागीदारी करून परतलेत. आता फलंदाजाने 1 चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला, 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावांची धावसंख्या पोहोचली ती 63 वर, 63. 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना अॅव्हलॉन वॉरियर्स संघाची धावसंख्या 2 गडी बाद 63. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील या इनिंग मधले. गोलंदाज तयार. ओ क्लीन बॉल, सबमरीन डिलिव्हरी आणि उजवी एसटी उकाडली जाते. परतावा लागते या फलंदाजाला. हा लागला तिसरा धक्का. 3 बाद 63. कम ऑन डीजे. प्रमोदजी जेसन होल्डर हा वेस्ट इंडिजचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. हा जेसन फलंदाजी आणि गोलंदाजी सुद्धा करू शकतोय आणि स्लॉग ओव्हर मध्ये काय कमालीचं प्रदर्शन करतोय. विकेट मिळवून देतो संघाला. सुपर बॉलिंग यावेळेला आपण पाहतो. खांद्यावर जिम्मेदारी जेव्हा येते ना तेव्हा गोलंदाज मात्र खूप वेळा आपण पाहिलंय की संकटात जेव्हा संघ सापडतो त्यावेळेला वर काढण्याचा प्रयत्न करतात आणि ते जेसनने मात्र यावेळेला काम केलं गेलंय. सुपर बॉलिंग, अचूक टप्प्यावर भेदक मारा, मॅग्निफिसंट बॉलिंग. शेवटचा बॉल आहे इनिंग मधला. या चेंडूला उचललं, हवाई सफर फोर्स केलं, 6 धावा, न इक्का दुक्का, सीधा छक्का, षटकार. खेळायला जायचे, जाऊ दे दावा. थँक्यू डीजे. आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा संधी देतोय. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 69 धावा, 70 धावांचं लक्ष. जितेश कोरू आता थोडासा विचार करून मैदानाच्यात उतरेल कारण त्याला या धावा बनवाव्या लागतील. या टुर्नामेंट्स मधील सर्वोत्तम आणि सर्वोच्च धावसंख्या म्हणायला काय हरकत नाही. याआधी आपण निच्चांक बघितला होता 17-20 या धावसंख्येचा. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सुद्धा अशा प्रकारचा निच्चांक 24 मार्च 2014 साली आपण पाहिला होता. तो म्हणजेच नेदरलँड संघाविरुद्ध आणि अशा वेळेस 10.3 षटकांमध्ये 39 या धावसंख्येवर श्रीलंका संघाविरुद्ध हा संघ सर्व गडी बाद झाला होता T20 क्रिकेटमध्ये आणि इथे सुद्धा आपण निच्चांक पाहिलाय. आता उच्चांक बघतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 69 धावा, 70 धावांचं लक्ष. पाठला कसा काय केलं जाईल याआधी आपण हाफ मॅच समरी बघूया. अजमल नावाचा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये 16 धावा देऊन गेलाय. जितेश कोरू ह्या गोलंदाजाने सुद्धा 13 धावा मोजल्यात आणि अलिस्टर जर आपण बघितलं, अलिस्टर सुद्धा एक महागडा गोलंदाज ठरताना दिसलाय. अलिस्टरने या षटकामध्ये 31 धावा मोजल्या. त्यानंतर जेसन
जसन याची भरीव कामगिरी, 2 गडी बाद केलेत, 9 धावा त्याने मोजलेत. मॅच मध्ये फलंदाजीचा विचार केला तर पहिल्या विकेट करता चांगली भारी भक्कम 61 धावांची भागीदारी रॅमसन आणि अभिषेक या दोघांनी केली. अभिषेक हा दुर्दैवीरित्या 9 बॉल मध्ये 23 धावा करून धावबाद झाला. अजमल याने त्याला धावबाद केलंय. नेक्सन या क्षेत्ररक्षकाने रॅमसन याचा झेल टिपला आणि जेसन याला यश मिळालं. हा होता पहिला डाव. पहिल्या डावामध्ये 69, दुसऱ्या डावामध्ये 70 धावांचं लक्ष्य. 70 धावांचा पाठलाग कसा काय केला जाईल ही चर्चा होण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम उत्तम चौक प्रीमियर लीग 2021. सुंदर नीटनेटकं आणि साफ सुथरं आयोजन या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. आणि ऐतिहासिक अशा चिमाजी आप्पा पटांगणावर ह्या क्रिकेटचा महासंग्राम होतोय. इकडच्या खेळाडूंना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरता, एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याकरता ही भव्यदिव्य क्रिकेटची स्पर्धा UCPL 2021 सीझन 1 या स्पर्धेला तुम्ही निहाळतायत. आणि काय सुंदररित्या थेट प्रेक्षेपण केलं जातंय JTC लाईव्ह यांच्या माध्यमातून. आता मॅच कडे रवाना होऊया. दुसऱ्या डावामध्ये 24 बॉल मध्ये 70 धावांची आवश्यकता असताना प्रारंभिक जोडी मैदानाच्या आत उतरलंय कॅप्टन नेक्सन पाटील आणि सोबतच जितेश कोहरू. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतून काय कामगिरी करतायत तर गोलंदाजाच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर येत आहेत महाराष्ट्राचा गोड आवाज, महाराष्ट्राचे नामांकित समालोचक प्रमोदजी शेडगे. आवाज ऐकूया प्रमोद सरांचा. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावंड सर यांचा गोड आवाज आपण ऐकत होतात. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाने समृद्ध असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्येष्ठ समालोचक आहेत. भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव कॉमेंट्री स्टुडिओमधून ते शेअर करत असतात आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्यासाठी तत्पर असतात. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून पुन्हा एकदा आम्ही शब्द सुमनाने त्यांचं धन्यवाद व्यक्त करतोय. आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळालेत. उत्तनकर आणि तसेच उत्तम चौक या ठिकाणी आपण पाहतोय ज्येष्ठ मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून हार्दिक स्वागत, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. तर 70 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. या धावा जर अचीव्ह करायच्या असतील तर पहिला चेंडू, ऑल द बेस्ट. चेंडू मात्र यावेळेला पाहिलं, न्याळलं आणि सोडून दिलं. बाकीचं काम पंचांवर. निलेशजी मात्र या ठिकाणी वळतात. वाईटचा इशारा करताना पाहायला मिळत आहेत. एकदा वर्जित केली जाते आणि धावांची गती जाऊन पोहोचते सांघिक बिनबाद 1. एक मोठी धावसंख्या 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 70 धावांचं लक्ष्य. गेल्याच याच वीकमध्ये मी पाहिलं होतं 6 षटकांमध्ये तब्बल 85 धावा पार करायच्या होत्या आणि त्या लीगच्या मॅचेसमध्ये 3 षटकातच पार केल्या गेल्या होत्या. वालीच्या मैदानात यावेळेला आपण पाहतो स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. सावियो एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. प्रतीक कतवार आम्हाला दर्शवत आहेत. रोशन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. खूप मोठी धावसंख्या उभारली गेली. काही जबरदस्त स्टार्ट करून दिली गेली होती. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय जर विकेट हॅट्रिक जर साध्य करतायत तर अँड्रू मुंबईकर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागले गेले उजव्या हाताने. यावेळेला पाहिलं न्यायालय पुन्हा एकदा मात्र स्वैर मारही या ठिकाणी होत आहेत की काय असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि धावांची गती यस इट इज वाईट पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 2 या धावसंख्येवर. नेक्सन करता सुद्धा पारितोषिक लावलं जाते. स्वर्गीय लेल्सन पाटील प्रतिष्ठान यांचे संघ मालक विशाल कतवार आणि सॅमसन पाटील यांच्याकडून 500 रुपये. यावेळेला मात्र ऑन साईडला आपण पाहतोय चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय यावेळेला होत नाहीये. तत्पूर्वी काय जबरदस्त गोलंदाजी अटॅक यावेळेला पाहायला मिळतोय. सुंदर चतुरस्त्र वाणीने गोलंदाजी करतोय. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा मात्र रोशनची कृती खूप छान आहे. ब्युटीज ऑनली स्किन डीप. वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हणतात त्या प्रकारचे चेंडू हाताळले गेले. सुपर बॉलिंग. यावेळेला काही पे निगाह काही पे निशाणा खेळण्याचा प्रयत्न होता जितेश यांचा ऑन साईडला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात प्रतीक कतवार आम्हाला दर्शवतात की लगातार 3 चेंडू मात्र यावेळेला वाईड येतात. त्यामध्ये दोन वाईड आले होते आणि 3 निर्धाव यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. सुपर बॉलिंग. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला जितेशने पाहिलं न्यायालय. चेंडूला मात्र फ्लिकच्या फटक्यात
कन्वर्ट केलं गेलं. सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलंय. पंचांचा सिग्नल काय येतोय हे दर्शवलं जाईल. पंच त्या ठिकाणी डिस्कस करून आम्हाला दर्शवतील. पेंडिंग ठेवला गेलाय. या चेंडूचा मात्र रिझल्ट काय आहे हे दर्शवलं गेलंय. या ठिकाणी दर्शवलं जाईल. जेटीसीच्या माध्यमातून जे घर बसल्या या मॅचचा आनंद घेतात स्मार्ट टीव्हीवर स्मार्टफोनवर त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. या श्रोत्यांचं खूप चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन मृणाल म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगल्या प्रकारची वर्क करत असताना पाहायला मिळते. यश कांबळे हे सुद्धा आपण पाहू शकतात. मृणाल म्हात्रे स्वतः मात्र डिजिटल स्कोरची भूमिका निभावताना आणि भूषण सुंदर कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर 2 धावा आहेत आणि डिसिजन पेंडिंग ठेवलं गेलंय. आज आपण सरत्या वर्षाला निरोप देणार आहोत आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर थँक्स गिव्हिंग डे म्हणून आज साजरा केला जाईल असं म्हणायला हरकत नाहीये. प्रत्येकाला थँक्यू म्हणून आपण धन्यवाद व्यक्त करणार आहोत आणि तो आज 31 डिसेंबरचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 1 वर्ष संदीपजी कसं संपलं समजलंच नाही आणि तो आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू त्या मैदानाच्या आतमध्ये. कारण संदीपजी आपण पाहतोय 1 वर्ष म्हटलं की खूप मोठा आराखडा पाहायला मिळतो. कारण 365 दिवस आपल्या लगेच लक्षात येतील. 52 आठवडे 8760 तास 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष आणि थांग पत्ता सुद्धा आपल्याला लागत नाही असा हा शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो वर्षाचा. यस, क्या बात आहे प्रमोदजी. खरोखर चांगलं वर्णन तुम्ही या ठिकाणी या संपूर्ण वर्षाचं केलंय. तर मैदानाच्या आतून गॉडफ्री वांड्या इशारा करतायत. इट इज अ 6. 6 धावांचा इशारा पंच गॉडफ्री वांड्या सरांचा आमच्यापर्यंत आलाय. बघूया काही निर्णय तर आमच्यापर्यंत पोहोचलाय. पुन्हा एकदा काय घडतं ते बघूया कारण पंच माफी सुद्धा मागू शकतायत. काय घडलंय बघूया. पुन्हा एकदा डिसिजन पेंडिंग दिसतंय की काय. नो आर्ग्युमेंट्स. इथे मैदानाच्या बाहेरून काही आर्ग्युमेंट्स करू नका. अँड्रू मुंबईकर अतिशय चांगले क्रिकेटपटू आणि कालच्या दिवसामध्ये मुंबईकर स्टार्स या संघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं होतं. काय घडतंय आमच्यापर्यंत योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल. प्रभूजी, खूप चांगले क्रिकेटच्या मॅचेस आणि खेळाडूंकरता एक चांगला प्लॅटफॉर्म इथे आपल्याला पाहायला मिळतोय. डेफिनेटली ज्या पद्धतीने आज प्रत्येक खेळाडूला आज व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलं गेलंय हे आपण सातत्याने पाहतोय. कारण 2008 इंडियन प्रीमियर लीगला जशी सुरुवात झाली ना IPL ला तशी मात्र लीगच्या मॅचेस या छोट्या छोट्या फॉर्मॅटमध्ये मात्र उदयास आल्या. त्या खेड्यापाड्यामध्ये आपण पाहतो, ग्रामीण भागामध्ये शहरात सुद्धा आपण पाहिलं खूप मोठ्या महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. खूप मोठमोठ्या स्पर्धा यंदाच्या वर्षात ठाणे जिल्हा प्रीमियर लीग सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि येत्या काळामध्ये पालघर जिल्हा प्रीमियर लीग सुद्धा होण्याचा मात्र मार्ग हा मोकळा झाला गेला आहे. आणि निश्चितच मार्च महिन्यामध्ये नायगाव प्रीमियर लीग, मे महिन्यामध्ये नायगाव प्रीमियर लीग ही मोठी स्पर्धा सुद्धा तुम्ही बघणार आहात. इट्स 6. षटकार येतोय. या षटकाराने धावसंख्या यावेळेला पुन्हा एकदा मात्र बॅक टू बॅक 2 खणखणीत षटकार. वर्ड शॉट. जितेश इज ऑन फायर. 6 धावा. काय कमालीची फटकेबाजी यावेळेला पाहायला मिळते. 14 धावा या फलकावर तब्बल पाहायला मिळतात. पहिले 3 चेंडू पहा डॉट आले आणि तदनंतर 2 चेंडूवर 2 प्रहार केले गेले. हे क्रिकेट आहे. कारण ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये मात्र रंग बदलायला वेळ लागत नाही हे आपण सातत्याने पाहिलं. तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या मैदानात. यावेळेला पाहिलं न्यायालय दबाव आहे का मात्र यस पंच वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत पाहायला मिळते. 16 धावा 15 धावा 15 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. 15 धावा या फलकावर पाहायला मिळतात. एका साईडला 5 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान दिलंय जितेश या फलंदाजाने. नेक्सन पाटील एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत त्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये आणि रोशनने मात्र आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केल्या गेल्यात. यावेळेला दबाव आहे गोलंदाजावर. रोशनने पहिले 3 चेंडू हाताळल्यानंतर पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन खचलं गेलंय, परंतु या दबावाला न जुमानता चांगली गोलंदाजी करावी लागेल. 16 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि
रोहितेश फर्नांडिस आमच्या समोर जोडले गेले. त्या अगोदर प्रतीक कतवार आपण पाहिलं अष्टपैलू नेतृत्व. धावसंख्या 16 धावा. काय म्हणतील संदीपजी, थोडंसं प्रेशर कुठेतरी पाहायला मिळतं कारण 75% असे गोलंदाज आहेत जे अपकमिंग आपल्याला पाहायला मिळतात. षटकार आल्यानंतर थोडासा दबाव घेतात. फलंदाज ऑफ स्टंपवर सफल होतोय आणि गोलंदाजाचा ज्या लाईन आणि लेंथ मध्ये बिघाड करतोय, गोलंदाजाला प्रश्नामध्ये टाकलं जात आहे. गोलंदाजाने डोक्यामध्ये एकच विचार ठेवायला हवा, मी लाईन आणि लेंथने गोलंदाजी करेन. कारण जरी तो ऑफ स्टंपच्या बाहेर निघो, जरी तो बॅकफुटला जाओ फ्रंटफुटला जाओ, मी लाईन आणि लेनचा वापर करेन. डेफिनेटली यावेळेला आपण पाहतोय फुलटॉस चेंडूला स्लॉक स्विफ्टचा फटका पाहायला मिळतोय. एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी वळाले दोन्ही फलंदाज आणि फेकी येईपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात जितेशच्या बॅटमधून येत असताना संघाला घेऊन जातोय तो एकंदरीत 18 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. 18 धावा या फलकावर पाहायला मिळतात. चांगली सरासरी आहे. मी तर म्हणेन संदीपजी की 18च्या सरासरीने खेळल्यास 72 धावा म्हणजे 70 धावांचं टार्गेट जे कंप्लीट होईल ना, ते मात्र येणाऱ्या दुसऱ्या षटकात मात्र खरी गरज यावेळेला विकेट फॅक्टरची असेल. ही डोकेदुखी ठरली गेले ती मात्र आपण पाहू शकता. जितेश आणि एका साईडला नेक्सन पाटील. आणि जिथं लेझली मालिया हे सुद्धा आपल्याला उजव्या बाजूला जाताना दिसत आहेत. तर थोड्याच वेळात पुन्हा एकदा व्यासपीठावरती येतील. कर्णधार टिळक चौक या संघाचे माजी कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचकडे रवाना होऊया. ज्या प्रतिक्रिया आपण दिल्यात 18 धावा या खूप जास्त धावा आहेत कारण उर्वरित 3 षटकांमध्ये टार्गेट तितकं महागडं नसेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 18 धावा एकूण लक्ष आहे हा मॅच जिंकण्याकरता. 64 या 70 या धावसंख्येचा आणि अजूनही जर विचार केला तर 52 रन्स हवे आहेत. 18 चेंडू आणि 52 धावांची गरज. नेक्सन पाटील याच्याकरता अपॉर्च्युनिटी असेल. स्वर्गीय लेल्सन पाटील प्रतिष्ठान संघ मालक विशाल कतवार आणि सॅमसन पाटील यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालंय. क्या बात आहे. हे मात्र पारितोषिक नाहीये तर ऊर्जा दिली जाते. तुम्ही चांगलं खेळा, आमच्याकडून पारितोषिक घेऊन जा. यावेळेला अप्रतिम सबमरीन डिलिव्हरी. नेक्सन पाटील यावेळेला आपण पाहतोय थोडेसे बॅट हवेत फिरते, चेंडू खालून निघून जातोय पानबोडी प्रमाणे आणि सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण मात्र अभिषेकचं मी कौतुक करेन. अप्रतिम, ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली गेले. विकेट हॅट्रिक साठी मात्र आपण पाहतोय अँड्रू मुंबईकर यांच्याकडून आपण पाहू शकतात 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांनी मात्र यावेळेला दाद फिटवून लावले गेले. कॉन्फिडेंटली नव्हते. यावेळेला आपण पाहू शकतात कदाचित यावेळेला लेग बाईज असेल का, मात्र पंच आम्हाला दर्शवतील. यस निलेशजी दर्शवतायत की लेग बाईजचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 19 धावा. 18च्या आकड्याने काल खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारला गेला त्यांच्या टीमने. मात्र मोहम्मद शमीचं खूप कौतुक झालं ते आपण पाहू शकलात पूर्ण वर्ल्डमध्ये. आणि असा संघ एशियन संघ हा पहिला संघ असा आहे ज्याने मात्र ऑस्ट्रेलियामध्ये गेले. गाबाच्या मैदानात मात्र त्यांना नाचवलं गेलं ऑस्ट्रेलिया संघाला. लॉर्ड्समध्ये मात्र इंग्लंड संघाला त्यांनी नाचवलं गेलं भारतीय संघाने. हा एशियन संघ ठरला गेला. आणि कालच्या दिवसात सेंचुरियन या मैदानात मात्र ज्यांनी दक्षिण आफ्रिका संघाला नाचवलं गेलं. असा भारतीय संघाचा आज अभिमान आपल्याला सुद्धा असावा. परंतु विराट कोहली थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे कारण 768 दिवसामध्ये त्याचं एक सुद्धा शतक लागलेलं नाही. थोडासा बॅकफुटला तो सुद्धा गेलाय. परंतु क्रिकेटच्या जीवनामध्ये बॅड पॅच हे क्रिकेटच्या जीवनामध्ये नेहमीच खेळाडूंच्या बाबतीमध्ये येत असतात. परंतु खचून जायचं नसतं. त्या संकटांना सामोरे जाण्याची जिद्द ठेवावी लागते. हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. इथे सुद्धा मात्र यावेळेला जितेशने जबरदस्त फलंदाजी केल्या. आतापर्यंत मात्र न डगमगता निडर मनाने फलंदाजी केले. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अभिषेकने काय जबरदस्त बॅक ऑफ द हँडचा परिपूर्ण उपयोग केला. कॉट अँड बोल्ड. काय अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण केलं गेलंय. सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग. फलंदाज बाद, जितेश गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. चिमाजी अप्पा एक फेम मैदान आपल्याला पाहायला मिळतं आणि ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची नोंद आपल्याला पाहायला मिळते ठाणे जिल्ह्यामध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतात. आणि उत्तन हे गाव मात्र सुशोभित आणि सुसज्ज असं गाव आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगल्या प्रकारचं नदी किनारी मात्र समुद्र किनारी हे वसलेलं हे आपण पाहू शकतात. आणि इथे या मैदानाची उभारणी काही जबरदस्त केली गेली. डोळ्याचं पारणं फिटेल असं डौलदार ऐटदार असं मात्र रुबाबदार आयोजन नियोजन केलं गेलंय. ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. UCPL
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फर्स्ट लिप कडे, चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी एक धाव नेक्सनच्या बॅट मधून या ठिकाणी आपण पाहतोय. अजून फटकेबाजी आलेली नाहीये, केलेली नाहीये. आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर जेसन अँड नेक्सन अशी मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अभिषेकचं कौतुक करेन, ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच करताना पाहायला मिळतो. कूल माइंड गोलंदाजी करतोय, सुपर लेंथ लाईन सहित गोलंदाजी करणारा मिस्टर अभिषेक. चेंज ऑफ पेस केला गेला, ऑन साइडला जबरदस्त प्रहार केला गेला, स्टँड अँड डिलिव्हर शॉट, सुपर टायमिंग. हार्दिक पांड्या कॉपी बुक स्टाईल मध्ये 6 धावा. तेरा चेंडू 44 धावा विजयासाठी. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. अजून एक षटकार येतोय तर विशालजी कतवार यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ऑन साइडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक, हा झेल खूप महत्वपूर्ण. आणि नेक्सन मात्र यावेळेला आपण पाहतोय पर्याय नव्हता, कारण षटकार चौकारांची आतषबाजी तुम्हाला करावीच लागणार आहे. आता 12 चेंडू आणि 44 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. विजयासाठी आपण पाहू शकाल फजल टायगर्स या संघाला. देवा रे देवा देवा, अरे देवा रे देवा देवा, देवा रे देवा देवा. थँक्यू. विकेट हॅट्रिक साध्य करा आणि अँड्रू मुंबईकर यांच्याकडून मात्र 500 रुपयांची कमाई करा. जबरदस्त यावेळेला ऊर्जा दिली जाते. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 26 धावा, येणारे चेंडू 12 आणि 12 चेंडूमध्ये 44 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. रॅमसन गोलंदाजी मार्कवर येताना संदीपजी काय म्हणतील, ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली अभिषेकने, अष्टपैलू खेळाडू कसा असावा हे त्याने मात्र दमदार वृत्तीने दाखवून दिलं. निडर मानाने गोलंदाजी केली. मॅग्निफिसंट बॉल. नो डाऊट. कारण दुपारच्या सत्रामध्ये आपण भोजन करण्याकरता गेलो होतो, तिथे योहान मुंबईकर हे त्यांचे मामा आहेत आणि एक चांगले खेळाडू आहेत, त्यांनी चांगलं गायडन्स दिलंय. आता बघा काय फटका खेळ आहे. हवाई सफर केलं जातंय. स्टँड अँड डिलिव्हर 6 धावा. सुपर टायमिंग, काय जबरदस्त. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. या षटकाराने पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचतोय 32, 11 चेंडू आणि 38 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन आत्मविश्वास. खूप महत्वपूर्ण भूमिका असेल, कारण तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. मात्र 11 चेंडू आणि 38 धावा, काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. जेसनच्या बॅट मधून एक उत्तुंग फटका पाहायला मिळाला, फ्लॅट 6 आलं. यावेळेला 11 चेंडू 38 धावा. सामना बॅलन्सिंग आहे. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेट रॅमसन. चेंज ऑफ पेस हे ब्रह्मास्त्र आहे. यावेळेला तुम्हाला नकल चेंडूची मात्र उपलब्धी करावी लागेल, उत्क्रांती आणावी लागेल. कारण IPL मध्ये आपण पाहतो विकेट हॅट्रिक जर साध्य केली तर अँड्रू मुंबईकर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज, 1000 रुपये. शेअर मार्केट वाढला गेलाय आणि 1000 रुपये लगातार 3 विकेटसाठी आपण पाहतो विकेट हॅट्रिकसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज 10 चेंडू आणि 38 धावा. 380च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. यावेळेला पाहिलं न्यायालयाला पंच मात्र त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पंच मात्र यावेळेला दर्शवतायत यस इट इज अ वाईट. आता मात्र चेंडू आहेत 10 आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 37 धावा. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. त्यामधला मात्र आपण पाहिलं तर जेसन आणि एका साईडला विकेटची भूक न मिटणारा गोलंदाज रॅमसन. चेंज ऑफ पेस होता. ऑफ साईडला मात्र चिप शॉट आपल्याला पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरून खेळला गेला. एकदा निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. बिपिन मात्र त्या ठिकाणी फेकी करतायत. तत्पूर्वी 2 धावा इझिली डन केल्या जातात खेळपट्टीवर. या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ते एकंदरीत 35 रन 35 धावा. आता मात्र 9 चेंडू आणि 35 धावा. रॉल्विन फायटर संघ आपण तयारीनिशी राहायचं आहे, कारण यानंतर लगेच सामना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना. यावेळेला मात्र आपण पाहतो ऑन साईडला फटका मात्र यावेळेला फसतोय आणि अभिषेक कोणतीही चुकी करणार नाहीये. जबरदस्त आपल्याला संघ पाहायला मिळतोय. एव्हलॉन संघाने मात्र काय कमबॅक केलंय. अप्रतिम मॅग्निफिसंट बॉलिंग. या विकेटच्या निमित्ताने या ऐकूया आपण सुमधुर संगीत. Nageesh, exclusive.
थँक्यू तुझं थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज शेवटचा आणि अंतिम दिवस पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते. कदाचित ग्रिपचा आवाज आला असेल असं वाटलं होतं की कट मात्र या वेळेला जरूर आहे, परंतु कॉर्ड बँडच्या स्वरूपात फलंदाज बाद नाहीये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 35 रन्स, 35 धावा, 7 चेंडू आणि 35 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 7-35चं समीकरण. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट म्हटलंय कपिलदेव रामलाल निकंज सरांनी, कारण आडवा पट्टा हा तुम्हाला क्रिकेटच्या जीवनामध्ये धोकादायकच आहे आणि यावेळेला आडव्या पट्ट्याचा उपयोग जरूर केला गेला होता. धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिरावले गेले, 35 वर जाऊन पोहोचले गेले. चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडूमध्ये 35 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. काय कमबॅक केलं जबरदस्त एव्हलॉन या संघाने. एव्हलॉन वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. योहान मुंबईकर एक चांगलं व्यक्तिमत्व. आज इंजुरी त्रस्त आहेत, परंतु आज या मैदानात ते मात्र जबरदस्त आपण पाहतोय मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा मात्र हार्दिक स्वागत असेल. एक चांगलं कॅप्टन लिडिंग कशी असावी हे त्यांनी मात्र जरूर दाखवलं गेलं. उत्तम चौक या संघाला सातत्याने आपण पाहतो मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी हाताळताना आपण पाहिलंय आणि यष्टीरक्षकाची भूमिका सातत्याने खूप चांगली प्रकारची पाहायला मिळाली. उजव्या हाताने यावेळेला फुलटा चेंडू होता, व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाही. आता मात्र 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूमध्ये 35 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. विकेट हॅट्रिक साठी पुन्हा एकदा मात्र अँड्रू मुंबईकर यांच्याकडून पाहतोय 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतं. पुढचा चेंडू फुलटॉस. चेंडूला ऑन साइडला भिरकावून दिलाय. चेंडू सीमारेचे पार. हा उत्तुंग षटकार बिगी. या षटकाराने लेझली माल्या यांचं मात्र षटकाराने स्वागत या ठिकाणी केलं जातं. माझे खेळाडू, माझे कर्णधार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ऑलराऊंडर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं. ऑन साईडला आपण पाहतोय हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलंय. 3 चेंडूचा खेळ जरा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 42. 3 चेंडू आणि 28 धावा. आता मात्र या वेळेला आपण पाहू शकताय थोडंफार कुठेतरी रिलॅक्स वाटलं असेल ते मात्र एव्हलॉन वॉरियर्स या संघाच्या खेळाडूंना, कारण सुंदर कमबॅक केलं गेलं. खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. तुमच्या 100% खूप महत्वाची भूमिका पाहायला मिळते. यावेळेला जर आपण पाहू शकताय तर चेंडू मात्र मागे निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव. आता फॉर्मॅलिटी बाकी राहिले गेले. 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 27 धावा. हे विजयाचं समीकरण पाहायला मिळतं. उत्तम चौक प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा आज शेवटचा आणि अंतिम दिवस आपण अनुभवतायत आणि पाहतायत. जे घर बसल्या मात्र या श्रोते या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं सुद्धा आम्ही UCPL कमिटीच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. शेवटचा चेंडू असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचते 43 वर. शेवटचा आणि अंतिम चेंडू फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिले गेले. आपल्याला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. पायाचे लॉंग ऑफला मात्र जीवाची आकांक्षा केली जाते. सुंदर ट्राय केली गेली होती आणि जवळजवळ विजयावर शिक्कामोर्तब या ठिकाणी केला गेलाय. तो आपण पाहू शकतायत. एव्हलॉन वॉरियर्स आज संघ आपण पाहतोय विजयाची घोडदौड सुरू राहते. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. तर या आपण लगेच टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. तर 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत आणि दोन्ही संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतील एव्हलॉन वॉरियर्स